लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। द लँड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन तर्फे पत्रकार दिन साजरा। पत्रकारांचा आरोग्य विमा लवकरच उतरवणार द लँड एम्पायरचे प्रमुख संचालक मंदार वाईकर। मराठी पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी रोड सेफ्टी विषयावर फ्रेम द स्टोरी ही स्पर्धा द लँड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये एकूण 62 पत्रकारांनी सहभाग घेतला होता। त्यापैकी 5 स्पर्धकांची निवड करण्यात आली। यामध्ये प्रथम क्रमांक प्रशांत खरोटे, द्वितीय केशव मते, तृतीय क्रमांक रिपब्लिकन वार्ताचे विशेष प्रतिनिधी अनिल मधुकर केदारे आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मध्ये कुशल पाटील, यतीन भानू यांची निवड करण्यात आली। याप्रसंगी 3 नवीन चॅनलची सुरुवात करण्याची घोषणा देखील करण्यात आली। याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर बुवा, जीएसटी उपायुक्त राजाभाऊ गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास वांगडे, माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, इंडो रोड सेफ्टी फाउंडेशनचे संस्थापक संजय सोनवणे, द लँड एम्पायरचे प्रमुख संचालक मंदार वाईकर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कुसुमाग्रज साप्ताहिकाचे पहिल्या विशेष अंकाचे प्रकाशन देखील करण्यात आले। तसेच सर्व पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक यांनी आयोजकांचे आभार मानले। पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो पूनम कोकणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सो सीमा दिवेकर राजगुरू यांनी मांडले। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पत्रकार अमर सोळंके, स्नेहा राठोड, ऋषिकेश विस्पुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी व संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्यामध्ये पत्रकार हा व्यवसाय नाही, माझ्यामध्ये पत्रकार हा जॉब नाही, माझ्यामध्ये पत्रकार हा व्यवसाय नाही, माझ्यामध्ये पत्रकार हा जॉब नाही, माझ्यामध्ये पत्रकार ही एक प्रकारची जबाबदारी आहे। आणि ही जबाबदारी समाजातल्या प्रत्येक माणसाने घ्यावी। तो पत्रकार स्वतःला कधी म्हणतो ज्या टायमाला त्याच्या लेखणीतून समाजासाठी केल्या जाणाऱ्या सर्व घटनांवरती नियंत्रण येतं। आपण पत्रकारांना चौथा वाघ म्हणतो, चौथा स्तंभ म्हणतो। मला एक सांगा, वाघाला आयडेंटिटी कार्ड लावायची गरज नसते। वाघ समोर आला आणि समोरच्या माणसाची झाली की समजा वाघ समोर आला म्हणजे काय? पत्रकार समोर आले, पत्रकारांनी जर कोणी चुकत असेल तर पत्रकार त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतात, आणि जर कोणी अगदी बरोबर असेल तर पत्रकार त्याला प्रसिद्धी करून त्याला समाजात स्थान देण्याचं काम करतात। आणि जर या पत्रकारांचं आपण काही घेणं लागत असेल, समाजात आपण नियंत्रण झालं तर आपण त्यासाठी काय काय करू शकतो त्याच्याकडे आपण प्रयत्न करायला सुरुवात केली, उपस्थिती लागली। आणि माझे पत्रकारांच्या बाबतीत कर्तव्य पूर्ण करण्याची वेळ माझ्याकडे आली। मी काय करू शकतो पत्रकारांसाठी? मी पत्रकारांना रोख पारितोषिक दिले, त्यांच्या कलामांचा गौरव केला। कलामांच्या गौरवातूनच आम्ही रोड सेफ्टी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये जनजागृती केली। अजून मी पत्रकारांकडे काय करू शकतो तर मी आज या स्टेजवर एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो, पत्रकार करता माझे पुढचे काही प्लॅनिंग झाले तर ते या अपघातामध्ये आपल्याला अपघात कसे वाचवता येतील, अपघातामध्ये आपल्या किती जणांचा मृत्यू होतो, किती जणांचं कायमचं आपल्या एखादा अवयव जायबंदी होतो, परमनंट डिसेबिलिटी आपल्याला होते। तर अशा खूप मोठी संख्या आहे। जवळपास मागच्या वर्षी 4,63,000 लोकांना कायमचा अपंगत्व आलेला आहे। त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले 1,72,000। म्हणजे ही काय आपल्यासाठी, भारतासाठी किंवा आपल्या नाशिकवासियांसाठी सुद्धा घोषणा गोष्ट नाहीये। नाशिक शहराचा जर विचार केला तर मागच्या वर्षी नोव्हेंबर पर्यंत, 24 नोव्हेंबर पर्यंत जवळपास नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 1,003 लोकांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या आकडेवारी बघितल्यानंतर कुठेतरी आपल्याला असं खंत वाटते की आपण कुठे चाललेलो आहे। आणि मित्रांनो, जितके अपघात झाले त्याच्यातले 63% अपघात हे निवड बायकरचे आहेत आणि यंग जनरेशनचे आहेत। एखाद्या लहान मुलाला वाढवताना आपण त्याला ज्यावेळेस तारुण्य अवस्थेत किंवा त्याचं शिक्षण पूर्ण होतं आणि शिक्षण पूर्ण झाल्यामुळे आपण त्याला भारताचा सक्षम नागरिक बनवायला जातो, तर त्याच्या मागे किती खर्च येतो कोणी काढलाय का अंदाज? जवळपास 25 लाख रुपयाचा खर्च येतो त्याला त्याच्या पायावरती उभं राहण्यापर्यंत। म्हणजे त्याच्या जन्म यातून भारतीय लोकशाहीत चौथा स्तंभ
आहे हे ध्वनित होते. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार होणे हे आवश्यकच आहे. यासाठी आजच्या कार्यक्रमात वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आदरणीय श्री मधुकर बुवा सर यांचा सत्कार इंडोर रोड सेफ्टी फाउंडेशनचे संस्थापक श्री संजय सोनवणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. वेगवेगळ्या माध्यमात हा प्लॅटफॉर्म तयार केला गेलेला आहे. पत्रकार कुठल्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या कोणी प्रिंट मीडियामध्ये येतो, कोणी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येतो, कोणी सोशल मीडियामध्ये येतो. तर या पत्रकारांचं समाज म्हणून आपण जर एक देणं लागत असेल तर हे देणं देण्याचा हा एक साधा आणि सोपा प्रयत्न आहे. आता पुस्तकांचा प्लॅटफॉर्मवरती पुस्तकांचं पुस्तकाचं अनावरण झालं, वेगवेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म पत्र देणे, या सगळ्या पहिल्यांदा आपण काय केलं. सुरुवातीला मला एक सांगतो, पत्रकार या विषयाबद्दल छोटंसं बोलायचं. माझ्या मते पत्रकार हा व्यवसाय नाही, माझ्या मते पत्रकार हा जॉब नाही. माझ्या मते पत्रकार हा व्यवसाय नाही, माझ्या मते पत्रकार हा जॉब नाही, माझ्या मते पत्रकार ही एक प्रकारची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी समाजातल्या प्रत्येक माणसाने घ्यावी. तो पत्रकार स्वतःला कधी म्हणतो ज्या टायमाला त्याच्या लेखणीतून समाजासाठी केल्या जाणाऱ्या सर्व घटनांवरती नियंत्रण येतं. आपण पत्रकारांना चौथा वाघ म्हणतो, चौथा स्तंभ म्हणतो. मला एक सांगा, वाघाला आयडेंटिटी कार्ड लावायची गरज नसते. वाघ समोर आला आणि समोरच्या माणसाची झाली की समजा वाघ समोर आला. म्हणजे काय, पत्रकार समोर आले, पत्रकारांनी जर कोणी चुकत असेल तर पत्रकार त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतात. आणि जर कोणी अगदी बरोबर असेल तर पत्रकार त्याला प्रसिद्धी करून त्याला समाजात स्थान देण्याचं काम करतात. आणि जर या पत्रकारांचं आपण काही देणं लागत असेल, समाजात राहून नियंत्रण झालं तर आपण त्यासाठी काय काय करू शकतो त्याच्याकडे आपण प्रयत्न करायला सुरुवात केली. लँड एम्पायर तुमच्या शहरासाठी एक छोटीशी कंपनी आहे. कंपनी जरी छोटीशी असली तरी विचार मोठा आहे, कारण मला तुमचं तृण फेडायचंय. तुम्ही जे काही माझ्यासाठी केलं त्यासाठी मला तुमचं तृण फेडायचं आहे आणि त्यासाठी या प्लॅटफॉर्मवर मी उभा आहे. काय करू शकतो पत्रकारांसाठी मी ही माझी छोटीशी कंपनी काय करतो, मोठमोठ्या लोकांच्या मोठमोठ्या जबाबदारी असेल मला त्याची माहिती नाही. मला माझी कंपनी काय करू शकते, तर माझ्या कंपनीत सगळ्यात कमी 5 पत्रकारांचा सत्कार ठेवला. काय कारण सत्कार होता, अहो जो पत्रकार स्वतःच्या जीवाची रिस्क घेऊन वेगवेगळ्या समाजाच्या घटनांमध्ये येतो अशा माणसाला त्याचं आयडेंटिटी कार्ड देण्याचा, त्याचा सन्मान करण्याची इच्छा आम्ही होती. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं या अमुक एक अतिथीला बोलवा, तमुक एक अतिथीला बोलवा. साहेब मला स्वतःला जी गोष्ट पटली आणि जी गोष्ट मला कुमारने समजून सांगितली ती सारी सोपी होती की ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्यात पत्रकारितेचं संबंध आयुष्य घालवलं, एक पत्रकार म्हणून समाजासमोर ओळख आणली, अशा त्या व्यक्तीला सत्कार करायची आमची इच्छा होती की ज्या माणसाने अखंड आयुष्य समाजाकडे घालवलं. इथं बसणारा प्रत्येक पत्रकार उद्या याच पदवी आयुष्यात जाणार आहे. आणि ज्यापासून तुम्ही तुमच्या पत्रकारांचं रिटायर होईल, ज्या दिवशी तुमचा कुठली कंपनी सत्कार करेल त्या दिवशी तुम्हाला वाटेल की पत्रकारांचा सत्कार करणं किती गरजेचं असतं. हे गुरुवारी आहे आमचे, हे पत्रकारांचे गुरुवारी, त्यांना अखंड आयुष्य पत्रकार आहे. त्यांचे मनोबत थोड्या वेळ तुम्हाला सांगतील. सांगायचा मुद्दा असा, हा कार्यक्रम जेव्हा सुरू करायचं ठरलं त्या टायमाला मला सुरुवातीला शंका वाटली, तुमच्या शहरात नवीन मला माहित नव्हतं शहराचं काही, की सर पत्रकार येतील का, कार्यक्रमाला भेट देतील का. मी थोड्या विचार त्याला बसल्या असल्या खुर्च्या होत्या, एका लाईन 14 खुर्च्या असे 20 लाईन, साधारण 200 पत्रकार जास्त संख्या माझ्यासमोर आहे. म्हणजे माझ्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांची उपस्थिती लागली आणि माझे पत्रकारांच्या बाबतीत कर्तव्य पूर्ण करण्याची वेळ माझ्याकडे आली. मी काय करू शकतो पत्रकारांसाठी, मी पत्रकारांना रोज पारितोषिक दिले, त्यांच्या कलागुणांचा गौरव केला. कलागुणांच्या गौरवातूनच आम्ही रोड सेफ्टी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये जनजागृती केली. अजून मी पत्रकारांकडे काय करू शकतो, तर मी आज या स्टेजवर एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो, पत्रकार करता माझे पुढचे काही प्लॅनिंग आहेत. जी अडचण आहे तीच माझी अडचण आहे. आम्हाला लिहिता येतं पण बोलता येत नाही. त्याच्यामुळे हे काही मला सरांचं जे गुरुवारी आहेत बाबासाहेब यांच्या मनोगत व्यक्त करायचे भरपूर त्यांचा परिचय करून देऊ इच्छितो. सर 1977 साली नाशिकच्या दैनिक गावकरीतून आपण पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर 1981 मध्ये कोल्हापूर सकाळ, 1983 मध्ये तरुण भारत आणि त्याच वर्षी नाशिकच्या पुण्यभूमीतून सुरू झालेल्या दैनिक श्री रामभूमी या नित्य वृत्तपत्राचे आपण संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली. 1983 ते 2001 या दीर्घ काळात त्यांनी म्हणजे
आपण नाशिक जिल्हाच नाही तर महाराष्ट्रात विविध गंभीर मुद्द्यांना वाचा फोडली, त्याचे दुष्परिणाम देखील सोसले. त्या आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक गोष्टी अधोरेखित करण्यासारख्या आहेत. अनेक घटनांना आम्ही स्वतः तिथे साक्षीदार आहोत. त्यापैकीच 1984 साली घडलेली पिंपळगाव बसवंतची घटना विसरता येणार नाही. न्यायालयाच्या पवित्र 86-87 साली पंचायत राज कमिटीचा घोटाळा उघडकीस आणला. परिणामस्वरूप आपल्या विरोधात लोकप्रतिनिधींनी हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत आणला. तेव्हा आपल्याला विधानसभेत हजर राहावे लागले. तिथेही आपली पाणीदार पत्रकारिता शरण गेली नाही. पुढच्या काळात देखील अनेक आव्हाने पेलली. जयवंत सोनवणे नामक एका पत्रकारावर तत्कालीन नगराध्यक्षांनी हल्ला केला होता. तेव्हा त्या मुजोर प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी आपण हल्ल्या इतक्याच तीक्ष्ण मारा करणाऱ्या शब्दांची लेखमाला चालवली. त्याही पुढे जाऊन नाशिक शहरातून न भूतो न भविष्यती असा भव्य पत्रकारांचा मोर्चा काढला होता. आम्ही चुकत नसू तर ग्रामीण भागातील तो पहिला आणि एकमेव मोर्चा ठरला. एका पत्रकारावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी एका संपादकाने मोर्चा काढणे हेच मुळे आश्चर्य. आजच्या काळात मोर्चा फार दूरची गोष्ट. वार्तांकन करताना निर्दोष निष्पाप वार्ताहर प्रतिनिधींना शिव्यांची लाकडी वाहिली जाते. मारहाण होते तेव्हा संपादक नावाचे महाशय स्वतःची कातडी अशी मानतात. तेव्हा आपली उणीव बसल्याशिवाय राहत नाही. अर्थात आजही काही महानुभव अशा अडचणीच्या काळात आपल्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी खंबीर उभे राहतात. त्यांना सलामच. पण 1992 सेट मी पण ते सांगते, आम्ही स्टेजचे लोक आणि आम्ही बॅकग्राऊंडचे लोक, आम्ही बॅकग्राऊंड खूप छान काम करू शकतो. सपने वो नहीं है जो हम सोते वक्त देखते हैं, सपने वो नहीं है जो हम सोते वक्त देखते हैं, सपने तो वो होते हैं जो आपको सोने नहीं देते हैं. अँड ॲज सेड त्याच पद्धतीने जसं तुम्ही सरांचं भाषण ऐकले, त्यांचा जो पत्रकार या बाबतीत जो कल आहे त्याला अनुसरूनच आपण काही न्यूज चॅनल आता लॉन्च करणार आहोत. त्याचे लोगो अनावरण करूयात आजच्या दिवशी. ठीक आहे, बघा इकडे समोर. सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रोड सेफ्टी फाउंडेशन यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरंच खूप उत्तम आयोजित केलेला आहे. रोड सेफ्टी या संदर्भात आम्ही वाहतूक पोलीस इन्स्पेक्टर पाथर्डी पटेल आहे. सरांनी मगाशी जी आकडेवारी सांगितली ती खरोखरच भयावह आहे. रस्ते अपघातात जास्तीत जास्त कॅज्युलिटी आपल्याकडे होतं. सर्वांनीच पाळले पाहिजे. आम्ही तर त्यासाठी आहोतच, पण नागरिकांनी सर्व नियम पाळावे अशी किमान अपेक्षा आहे. परवाचंच उदाहरण सांगतो. मी पाथर्डी फाटापुलाखाली ट्रॅफिक नियमन करत होतो. 6:30ची वेळ होती संध्याकाळी. एक टँकर पाथर्डी फाटापुलाकडून पाथर्डी गावाकडे चाललेला होता. त्याला ग्रीन सिग्नल होता, परंतु वासननगरच्या बाजूने एक दुचाकीस्वार वयस्क होते, 55च्या आसपास वय असेल, त्यांनी सर्व पत्रकार बंधूंनो प्लीज ऐका, शांतता ठेवा. कार्यक्रम उरकत आलेला आहे. 5 मिनिट शांतता. टँकर जात असताना सुद्धा 40 सेकंदाचा सिग्नल असतो, परंतु 35 सेकंद थांबून 36व्या सेकंदाला त्यांनी त्यांची टू व्हीलर आडवी घातली आणि त्या टँकरच्या मागच्या चाकाखाली गेले. ऑन दी स्पॉट डेथ झाली. म्हणजे आपल्याला थोडीशी धीर धरला पाहिजे. आपल्या 30-40 सेकंदाचाच फक्त सिग्नल असतो. जास्त करून तरुण मुलं, तरुण पिढी अजिबात म्हणजे रिस्क खूप घेतात. एका कॅज्युअलिटीमुळे आपलं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. सर्वांनी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की यासंबंधी जर आपल्या जनतेला या जागृत केलं तर खूप चांगलं काम होईल. मला या ठिकाणी बोलवलं, माझे विचार बोलण्याची संधी दिली, याबद्दल आयोजकांचं आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.